22 जानेवारीला सोमवारी अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचा सोहळा मोठ्या थाटात पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेल्या या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशातील अनेक मान्यवर, उद्योगपती, राजकारणी, बॉलिवूडमधील कलाकारांसह हजारो नागरिक उपस्थित होते. प्रभू श्रीरामांच्या सुरेख मूर्तीचं सर्वांनी मनोभावे दर्शन घेतलं. या सोहळ्याची चर्चा आता कित्येक महिने सुरूच राहील. मात्र याच सोहळ्यादरम्यान मंदिर परिसरात एक व्यक्ती अचानक खाली कोसळली. त्याला हार्ट अटॅक आला. एकच गदारोळ माजला. काय करावं कोणाला सुचत नव्हतं. मात्र भारतीय वायुसेनेच्या IAF रॅपिड रिस्पॉन्स टीमनं लागलीच धाव घेतली. खाली पडलेल्या त्या व्यक्तीला उचललं आणि भर गर्दीतून आधी बाहेर काढलं. मेडिकल इमर्जन्सीसाठी तैनात करण्यात आलेल्या मोबाईल हॉस्पिटलमध्ये त्या माणसाला दाखल करून तातडीनं त्याच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले. त्या इसमाला हृदयविकाराचा झटका आला अर्थात हार्ट अटॅक आला होता. मात्र वेळेवर उपचार मिळाल्यानं त्याला जीवदान मिळालं आणि त्याची प्रकृती स्थिर झाली. अचानक घडलेल्या या घटनेनं अनेक जण गडबडले, पण भारतीय वायुसेनेच्या जवानांच्या तत्परतेमुळं, डॉक्टरांच्या उपचारांमुळं काही अघटित घडलं नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज, अयोध्या.